भारत न्यूज 44. काल सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक होती आणि त्या बैठकीला माननीय पवारसाहेब गेले होते आणि त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना भेट घेतली. परंतु ही भेट असताना त्यामध्ये राजकीय लवलेश नव्हतं असे प्राथमिक वाटत होते. परंतु महाविकास आघाडीतल्या एका पक्षातले लोक फोडत आहेत, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा लोक सत्ताधारी फोडत आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जर राजकीय लवलेश मिटिंगमध्ये दाखवलं नाही तरी लोकांमध्ये चर्चा मात्र ती होणार आहे. खरं तर यामध्ये कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं पाहिजे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं पाहिजे की जर एकीकडे पक्ष फोडत असताना त्याच लोकांशी आपण जर वेगळ्या राजकीय भूमिका जर बोलत असाल तर ते चुकीचं ठरेल. कारण पवारसाहेब हे आमचे सर्वांचे नेते आहेत आणि या संदर्भात बातम्या आल्यानंतर लोकांमध्ये गैरसमज होतो, कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होतो, तो टाळला पाहिजे अशीच आमची भूमिका शिवसेनेची असेल. तर संजय राऊत असं पण म्हणतो, आमचं मन दुखावलं, पवार गदारांना प्रतिसाद देतात तर सरकार पाडलं, त्यांच्यासोबत बैठकी आणि विश्वासता कमी होता. बरोबर आहे की संजय राऊतांनी भूमिका घेतली तीच शिवसेनेची भूमिका आहे. तर याच्यामुळे ह्या बैठकीमुळे ठाकरे श्रेणीला कुठे धक्का बसू शकतो असं नाही. खरं तर आपण बघितलं असाल की सातत्याने शिवसेनेची किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भूमिका असते ती स्पष्ट आणि स्वच्छ असते. त्या भूमिकेत कुठेही फरक पडत नाही, सत्ता असून सत्ता नसून दे. त्यावेळीसुद्धा आम्ही महाविकास आघाडीबरोबर गेलो, त्यावेळीसुद्धा आम्ही भूमिका आमची स्पष्ट होती आणि आतासुद्धा आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होतो आहे, ज्या पद्धतीने पक्ष फोडतो अशा लोकांना आमचा विरोध आहे आणि आमची ज्या गरज असते तेव्हा मात्र आम्ही आमची पूर्ण ताकद लावतो. परंतु आम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा मात्र महाविकास आघाडीतले इतर पक्ष ताकद लावत नाहीत. ही भूमिका शिवसैनिकांना पटत नाही आणि त्यामुळे अशा भूमिकेकडे शिवसैनिकांनी किती लक्ष द्यावं आणि किती या महाविकास आघाडीवर विश्वास ठेवा हा खरा तर प्रश्न आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.